नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे दिवस 4 बेसिक टू ॲडव्हान्स गणित सिरीजचा। तर विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज काय आहे तर आपल्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे, ज्यामध्ये आपण सर्व बेसिक पासून गणित ते ॲडव्हान्स पर्यंत शिकवत आहोत, तेही एकदम सोप्या भाषेत। जर तुम्ही ही प्लेलिस्ट पूर्ण बघितली, रोज मी जो या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ टाकते तो जर तुम्ही रोज पाहिला तर तुम्हाला बेसिक गणित एकदम सोपं जाणार आहे। बेसिक गणिताचा पाया तुमचा एकदम पक्का होणार आहे। एकदम सुरुवातीपासून आपण गणित हे इथं शिकवत आहोत। तर हे गणित सर्व परीक्षेसाठी, स्पर्धा परीक्षा असो, स्कॉलरशिप, NMS, नवोदय कुठलीही असो किंवा सरळ सेवा असो, सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये हेच गणित येतं। तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। तुम्ही कुठल्याही एजचे असाल तर हे गणित तुमच्यासाठी कधीही कुठेही कामाला येणार आहे आणि परीक्षेत सुद्धा हेच गणित येतं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ नंबर 3 मध्ये आपण बघितलं होतं क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची। पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज, त्याचं सूत्र पाहिलं होतं। नंतर सर्व आपण संख्यांचे प्रकाराच्या व्याख्या बघितल्या आहेत। समसंख्या, विषम संख्या, संयुक्त, त्रिकोणी सगळं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सर्व गणित एकदम क्रमवार समजणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्या बघणार आहोत। तर बघा, रोमन संख्या म्हणजे काय असतात तर रोमन भाषेमध्ये आपल्या संख्येला काय म्हणतात ते म्हणजे रोमन संख्या। तर बघा, 1 ला आय म्हणतात, 2 ला अशा 2 रेषा काढायच्या असतात, 3 ला 3 रेषा, 4 ला 1 आय आणि व्ही, 5 ला 1 व्ही, 6 ला व्ही आणि आय। बघा, 4 ला व्हीच्या इकडच्या साईडला आहे, 6 ला व्हीच्या इकडच्या साईडला आहे आणि 7 ला 1 व्ही आणि 2 आय, 8 ला 1 व्ही आणि 3 आय, 9 ला 1 आय आणि एक्स आणि 10 ला एक्स। बघा, 4चं आणि 9चं सेमच वाटते का नाही। 5 ला व्ही आहे, 10 ला एक्स आहे। तर व्हीच्या अगोदर काय आहे, 4 ला आय आहे आणि 9 ला इथं एक्सच्या अगोदर आहे। तर बघा, लक्षात ठेवायचं ट्रिक आहेत ह्या। 11 ला एक्स आय, 12 ला एक्स डबल आय, 13 ला एक्स ट्रिपल आय, 14 ला एक्स आय व्ही, 15 ला एक्स व्ही, 16 ला एक्स व्ही आय, 17 ला एक्स व्ही डबल आय, 18 ला एक्स व्ही ट्रिपल आय, 19 ला एक्स आय एक्स, 20 ला डबल एक्स। बघा, 10 ला एक्स, 20 ला डबल एक्स, 21 ला डबल एक्स आय। बघा, फक्त ही 20चं डबल एक्स लिहित जायचंय आणि 1 2 3 4 5 6 7 8 जसं आहे तसं लिहित जायचंय। म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्याच इथं 21 पासून लिहायच्या आहेत। फक्त डबल एक्स याच्या पुढं लावायचं आहे आणि 30 ला ट्रिपल एक्स येतं। समजलं? आता पुढं 31 ला ट्रिपल एक्स आय, 34 ला ट्रिपल एक्स डबल आय। बघा, फक्त 3 एक्स आहे आणि पुढे हे एक्स आहे, पुन्हा 2 आहे, हे 3च्या 3 रेषा आहेत, 4च्या 4चं आय आणि व्ही आहे, 5चं व्ही आहे, ट्रिपल एक्स व्ही। समजलं? 36चं ट्रिपल एक्स व्ही आय म्हणजे 6चं आणि 37चं ट्रिपल एक्स आणि व्ही डबल आय, 38चं तसंच आहे, 39 आणि 40ला बघा, लक्षात ठेवा एक्स एल आहे। 4दा एक्स आहे का नाही, एक्स एल आहे। नंतर 41चं एक्स एल आय, 42चं एक्स एल डबल आय, 43चं एक्स एल ट्रिपल आय। बघा, पुन्हा 44चं एक्स एल आय व्ही, 45चं एक्स एल व्ही, 46चं एक्स एल व्ही आय, 47चं एक्स एल व्ही डबल आय, 48चं एक्स एल व्ही ट्रिपल आय, 49चं एल आय एक्स आणि 50ला लक्षात ठेवा एल आहे। 10 ला एक्स आहे, 20 ला डबल एक्स आहे, 30 ला ट्रिपल एक्स, कुठे गेलं 30, इथं आहे, ट्रिपल एक्स आहे, 40 ला एक्स एल आहे आणि 50 ला एल आहे। आता एल इथून सुरू झालं, एक्सचा काळ संपला। आता एल, एल आय, एल डबल आय, 53 ला एल ट्रिपल आय, 54 ला एल आय व्ही, 55 ला एल व्ही, 56 ला एल व्ही आय, 57 ला एल व्ही डबल आय, 58 ला एल व्ही ट्रिपल आय आणि 49 ला एल एक्स, एल आय एक्स आहे, हे एल आय एक्स आहे हे, ओके, एल एक्स आहे आणि 60 ला एल आणि एक्स, 40 ला काय होतं, एक्स एल होतं आणि 60 ला एल आणि एक्स, चुकायचं नाही। 61 ला
एल एक्स आय, 62ला एल एक्स डबल आय, 63ला एल एक्स ट्रिपल आय, 64ला एल एक्स आय व्ही, 65ला एल एक्स व्ही, 66ला एल एक्स व्ही आय, 67ला एल एक्स व्ही डबल आय, 68ला एल एक्स व्ही ट्रिपल आय आणि 69 एल एक्स आय एक्स, 70ला एल डबल एक्स. बघा 70ला काय आहे एल डबल एक्स, 70ला काय आहे एल डबल एक्स, 60ला काय आहे एल एक्स आणि 70ला डबल एक्स एल डबल एक्स. 71ला एल डबल एक्स आय, 72ला एल डबल एक्स डबल आय, 73ला एल डबल एक्स ट्रिपल आय, 74ला एल डबल एक्स आय व्ही, 75ला एल डबल एक्स व्ही, 76ला एल डबल एक्स व्ही आय, 77ला एल डबल एक्स व्ही डबल आय, 78ला एल डबल एक्स व्ही ट्रिपल आय, 79ला एल डबल एक्स आय एक्स, 80ला एल ट्रिपल एक्स, 80ला काय आहे एल ट्रिपल एक्स, 60ला एक एक्स, 70ला 2 एक्स आहेत आणि 80ला 3 एक्स आहेत. एल ट्रिपल एक्स. आता एल ट्रिपल एक्स सगळं लिहित जायचंय आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 लिहित जायचंय. बघा 9ला एक्स आहे, एक्स आय आहे, कुठे गेलं 9, एक्स आय आहे, तर 9ला इथं पण एक्स आय लिहिलं आहे आणि एल ट्रिपल एक्स 80चं लिहिलं आहे. तर हे तुम्हाला ट्रिक आहेत लक्षात ठेवायच्या. आणि 90ला एक्स सी आहे, काय आहे एक्स सी. आता याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे 100ला काय येणार फक्त सी. बघा याच्या इकडचं एक्स कट होतं नंतर आणि फक्त सी राहतं. बघा 91ला एक्स सी आय, एक्स सी डबल आय, एक बघा 1 2 3 4 आहे, एक्स सी 90चा आहे आणि 100ला सी आहे. बघा ह्या आहेत आपल्या रोमन संख्या. तर ह्या रोमन संख्या तुम्हाला कुठं ना कुठं कामाला येतात, तर लक्षात ठेवायचं आहे. रोमन संख्या 40ला किती म्हणतात, 50ला काय आहे, 60ला काय आहे, 70ला काय आहे, 80ला काय आहे, 90ला काय आहे, 100ला काय आहे आणि तेच लिहायचं आहे. तेवढं लक्षात राहिलं की 50च्या पुढच्या संख्या लिहायच्या म्हणल्या. आता तुम्हाला 50ला एल आहे म्हणून माहिती आहे, तर एल 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 लिहायचं आणि पुन्हा 1 2 3 4 फक्त 10 पर्यंतच्या लक्षात ठेवायच्या आहेत. तसंच ते इकडं लिहून काढायचं. झालं, तुमच्या संख्या तयार झाल्या. तर अशा प्रकारे आहेत आपल्या रोमन संख्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघा काय पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या. सगळ्या विभाज्यतेच्या कसोट्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, म्हणजे मी तो व्हिडिओ टाकल्या लगेच तुमच्याकडे त्याची नोटिफिकेशन येईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे आणि आपली प्लेलिस्ट बघत राहायची आहे आणि गणित एकदम पक्क करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.